जय भीम। मी गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड उत्तर। भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय कार्यकारिणीने वर्षावासामध्ये एक प्रवचन मालिका राबविण्याचं सांगितलेलं आहे आणि त्या प्रवचन मालिकेमध्ये केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य या सर्वांना काही विषय वाटून दिलेले आहेत आणि त्या विषयाप्रमाणे प्रत्येकाने आपापला विषय आपल्या परिसरातील बौद्ध विहारामध्ये जाऊन तो विषय द्यायचा आहे। त्यापैकीच माझ्यासाठी दिलेला विषय आहे संतांनी शिकविलेला बौद्ध धम्म। भारतामध्ये दोन संस्कृती पॅरलल चाललेल्या होत्या। एक आहे ब्राह्मण संस्कृती आणि दुसरी श्रवण संस्कृती। ही ब्राह्मण संस्कृती वर्णवादाचं समर्थन करते, वर्णव्यवस्थेचं समर्थन करते, तर याच्या विरोधामध्ये श्रवण संस्कृती ही समतेचा पुरस्कार करणारी संस्कृती आहे। समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची उपासना करणारा हा जो श्रवण संस्कृतीचा वारसा आहे तो तथागत भगवान बुद्धापासून आजपर्यंत चालत आलेला आहे आणि या श्रवण संस्कृतीचेच वाहक, श्रवण संस्कृतीच्या विचाराचे वाहक ज्यांना म्हणू आपण, ते भारतामध्ये उदयास आलेले विविध जाती धर्मातील, बहुजन समाजातील संत महात्मे, या संत महात्म्यांनी तथागतांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या विचाराचे पुरस्कार करणारे अभंग, दोहे, ओव्या, भारुड हे त्या काळातले काव्यलेखनातील प्रकार आणि त्या काव्यलेखनाच्या प्रकारातून त्यांनी तथागतांच्या विचाराचा वारसा पुढे चालवलेला आहे। या ठिकाणी जशी प्रतिक्रांती झाली, प्रतिक्रांतीच्या नंतर या ठिकाणी बौद्ध धर्मीयाचा छळ करण्यात आला, शिरच्छेद करण्यात आला आणि वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला। तरी सुद्धा सम्राट हर्षवर्धनाच्या काळापर्यंत भारतामध्ये बौद्ध धम्म अस्तित्वात होता, मोठ्या प्रमाणात बौद्ध अनुयायी होते। मात्र सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर शंकराचार्यांचा या ठिकाणी उदय झाला आणि वैदिक संस्कृती पुन्हा एकदा या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या वैदिक संस्कृतीचंच दुसरं रूप म्हणजे आजचा हिंदू धर्म आहे। सम्राट हर्षवर्धनाच्या बरोबरच बौद्ध धर्मासाठी जो राजाश्रय होता तो राजाश्रय संपुष्टात आला आणि राजाश्रय नसल्यामुळे बौद्ध विचाराच्या वाहकांची प्रचंड प्रमाणात हत्या, छळ करण्यात आली। त्यामुळं जे बौद्ध धर्माच्या विचाराचे वाहक होते, प्रचारक होते, त्यांनी आपला मूळ धम्म तर सोडला नाही, परंतु की वैदिक संस्कृतीच्या माऱ्यापुढे त्यांनी आपल्या प्रचाराचे माध्यम बदललेलं आहे आणि मग तिथूनच आपल्याला नाथ संप्रदायाचा उदय झालेला दिसेल। त्याचबरोबर दक्षिणेमध्ये बसवेश्वरांची, लिंगायत समाजाची चळवळ आपल्याला पाहायला मिळेल। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा उदय, त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये संत कबीर, रविदास यांच्या विचाराचा प्रभाव, या साऱ्या गोष्टी आपल्या तथागत भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रचार प्रसार करणाऱ्याच, मात्र त्यांचं माध्यम, स्वरूप, त्यांचा पेहराव हा बदललेला दिसतो। कारण त्या काळामध्ये
भिक्षुकांची जी हत्या करण्यात आली, बौद्ध उपासकांची हत्या करण्यात आली, त्यांना भारतभूमीतून या देशामध्ये जिथं भगवान बुद्धाचा जन्म झाला त्याच देशामधून भगवान बुद्धाचं तत्वज्ञान नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि जो कोणी त्याचा प्रचार प्रसार करेल त्याच्या हत्या, छळ प्रचंड प्रमाणात चाललेला होता. त्यामुळं या वैदिक लोकांच्या रोषाला बळी पडू नये म्हणून या विचाराच्या वाहकांनी आपलं माध्यम बदललं. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहतोय दक्षिणेत चाललेलं बसवेश्वर महाराजांचं लिंगायत समाजाचं परिवर्तनाचं वादळ. त्या काळामध्ये चतुर्वर्ण व्यवस्था अतिशय प्रखरपणे पाळली जायची. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्गाला वगळता शूद्राने केवळ चाकरी केली पाहिजे. कुठल्याच प्रकारचे त्यांना धनसंचय करता येणार नाही, स्वातंत्र्य नाही, बोलण्याचं, चालण्याचं, राहण्याचं, विचाराचं, आचाराचं कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य या 4थ्या वर्णाला नसल्यामुळं त्रैवर्णिकांनी 4थ्या वर्गाचा प्रचंड छळ केलेला होता आणि त्यातूनच पुढं अस्पृश्यता जी निर्माण झालेली होती. आणि मग याच काळामध्ये इसवी सन 1131च्या दरम्यान दक्षिणेत बसवेश्वरांचा जन्म झाला आणि त्यांनी लहानपणामध्येच त्यांच्या अवतीभोवती चाललेल्या संपूर्ण सामाजिक चालीरीतीचा अभ्यास केला आणि समाजात माजत चाललेली अस्पृश्यता, उच्च-नीचता, जातीभेद यावर त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले चढविले. त्यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आणि आपण सारे एक आहोत, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, मानव तितके सारखे आहेत, जन्मतात सारे समान आहेत, असा तथागतांचा संदेश स्वामी बसवेश्वरांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि संपूर्ण सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी आपल्या लिंगायत धर्मामध्ये सामावून घेतलेला आहे. आजही आपण दक्षिणेत कर्नाटकात गेलात तर आपली काही मंडळी लिंग धारण करलेली आपल्याला आढळेल. कारण त्या लिंगायतामध्ये जातीभेद, वर्णभेद, वेदाचं सुद्धा त्यांनी प्रामाण्य नाकारलेलं आहे. परमेश्वराला नाकारलं त्यांनी, ब्रह्म त्यांनी नाकारला, स्वर्ग, मृत्यू, पाताळ बसवेश्वरांनी नाकारलं होतं. आणि म्हणून बहुजन समाजातली सामान्य माणसं स्वामी बसवेश्वरांच्या सुरती प्रचंड प्रमाणात त्यांचे अनुयायी झालेले आपल्याला आढळतात. पण सामाजिक समतेचा हा रथ पुढे जात असताना बसवेश्वराचा सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी छळ करण्यात आला, त्यांची हत्या करण्यात आली आणि समतेचं जे वादळ त्या ठिकाणी दक्षिणेतून सुरू झालेलं होतं ते रोखण्याचा एक केविलवाना प्रयोग करण्यात आला, प्रयत्न करण्यात आला. जशी दक्षिणेमध्ये बसवेश्वरांनी चळवळ सुरू केली तशी महाराष्ट्रामध्ये स्वामी चक्रधरांनी महानू पंथाची या ठिकाणी स्थापना केली. आता स्वामी चक्रधर हे मूळचे गुजरातचे, त्यांनी तथागताप्रमाणेच संपूर्ण जे ऐश आराम होतं त्यांचं घरदार सगळं त्यांनी त्यागलं आणि वैराग्य पत्कारलं आणि वैराग्यवरती धारण करून ते महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्यांनी स्वतः येथील अवतीभोवतीच्या परिसराचा, समाजातील चालीरीतीचा, वर्णव्यवस्थेचा अभ्यास केला, अध्ययन केलं. आणि बसवेश्वराप्रमाणेच त्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये समतेची शिकवण द्यायला लोकांना सुरुवात केली. त्यांनी सुद्धा वेद प्रामाण्य नाकारलं, वर्णव्यवस्था नाकारली, जातीभेद त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी महानू पंथाची स्थापना केली. आणि या महानू पंथामध्ये कुठल्याही जातीला समाविष्ट होता येईल अशी त्यांनी घोषणा केली. एवढेच नाही तर स्त्रियांना सुद्धा त्यांनी आपले अनुयायी म्हणून स्वीकारलं आणि स्त्री शूद्रांना एक समानतेची वागणूक त्यांनी दिली. कुठल्याही प्रकारचा जातीभेद महानू पंथामध्ये पाळला जात नव्हता. आता मराठीतली पहिली कवयित्री जिला म्हणतो आपण ती महदंबा,
ही महदंबा महानुभाव पंथाचीच एक योगिनी आहे. त्या काळामध्ये सुद्धा ही समाजात जी अस्पृश्यतेची भयंकर आग पेटलेली होती, त्या अस्पृश्यतेच्या चटक्यामध्ये अनेक जण होरपळून निघत होते. महानुभाव पंथातले लोक ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि चक्रधरांनी खुद आपल्या अनुयायांना आदेश दिला की शूद्रांच्या घरी सुद्धा तुम्ही भिक्षा मागून खा. आणि शूद्रांच्या घरची भिक्षा घेण्यास त्यांनी मुभा दिली. आणि तेव्हापासून मग महानुभाव पंथाचे संपूर्ण जे काही अनुयायी आहेत, त्यांचे साधक आहेत, ते साधक सारे गावातील प्रत्येक घरी जाऊन त्यांनी भिक्षा मागायचे. अगदी महारमांग चांभार हे जे समाज आपण अस्पृश्य समजतो, त्यांच्या घरी सुद्धा त्यांनी भिक्षा मागलेली आपल्याला आढळते. गोविंद प्रभू हे अस्पृश्यांच्या घरी त्यांच्या दुरडीत असलेली भाकर स्वतः खाल्लेले आपल्याला दाखले मिळतात. आणि म्हणून की महानुभाव पंथाने एक सामाजिक एकोपा या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जातीभेद मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आणि जातीभेद मोडीत काढून महानुभाव पंथांनी हे समाजातील जाती व्यवस्था नष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केला. आणि प्रत्येक जातीचा व्यक्ती हा महानुभाव पंथाचा सभासद झालेला आपल्याला आढळतो. आज सुद्धा महानुभाव पंथामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आपल्याला आढळतात. स्वामी चक्रधरांनी बसवेश्वरांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जी समतेची चळवळ राबविली, या समतेच्या चळवळीला पूरक अशी चळवळ संत नामदेवांनी या ठिकाणी सुरुवात केली. ती चळवळ आपण वारकरी संप्रदाय या नावाने ओळखतो. पंढरपूरचा विठोबा हे वारकऱ्यांचं आराध्य दैवत. आणि या आराध्य दैवताच्या नामस्मरणातून वारकऱ्यांनी गावागावातील समाजातील संपूर्ण जातीभेद नष्ट करून त्या सर्वांना एकरूप करण्याचा वारकऱ्यांचा समतेचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आता याचं उदाहरण आपल्याला कसं सांगता येईल की संत नामदेव आणि संत चोखोबा यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं. चोखोबा हे अस्पृश्य महार जातीतले, यांना सर्व प्रकारची बंधने, जातीयतेची प्रचंड मोठी भिंत या दोघांमध्ये असताना उभी असताना सुद्धा या चोखोबांना संत नामदेवांनी आपल्या गळ्याला लावलेला आहे. आणि आपण आजही पंढरपूरला गेलात तर तिथं जमलेले सारे वारकरी हे माऊली म्हणून एकमेकाचे चरण स्पर्श करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मग तो वारकरी समोर कोण आहे, कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, याचा अजिबात न विचार करता तो पंढरपुरात आलेला वारकरी हा विठ्ठलाचा भक्त आहे आणि तो आपला गुरुबंधू आहे. आणि म्हणून ते एकमेकाच्या गळाभेटी घेतात आणि एकमेकाचे चरण स्पर्श करतात, एकमेकाला माऊली, आई या नावाने हाक मारत असतात. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये संत नामदेवांनी ही तथागताच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाच्या संकल्पनेतून ही वारकऱ्यांची चळवळ त्यांनी उभी केली. आणि मग त्यामध्ये आपण अनेक संत उदयास आलेले पाहतो. त्यामध्ये महार समाजातून आलेले संत चोखोबा, त्यांचे पुत्र कर्मवेळा, सोयराबाई, निर्मळा, एका घरातले 5 संत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर गोरोबा कुंभार असतील, सावता माळी असतील, नरहरी सोनार असतील, की ज्या समाजाला अध्ययन, अध्यापन, शिकणं यावर बंदी घातलेली होती. शूद्रांनी कुठल्याच प्रकारचं अध्ययन अध्यापन करू नये, शिक्षण घेऊ नये. त्यांनी फक्त त्रैवर्णिकाची सेवाच केली पाहिजे, त्यांनी सेवाच करावी आणि यातच त्यांचं कल्याण आहे. कारण अशी एक समजूत या ठिकाणी रूढ करण्यात आली होती की वेगवेगळे पुराण, स्मृती या ठिकाणी लिहिण्यात आल्या
आणि त्या पुराणातून स्मृतीमधून जनमानसाच्या मनावर असं बिंबविण्यात आलं की तुम्ही आज ज्या जातीमध्ये जन्माला आलात ते तुमच्या पूर्वजन्मीच्या पापाचं प्रायश्चित आहे. पूर्वजन्मात तुम्ही केलेले जे पाप आहेत त्या पापाचं प्रायश्चित म्हणून तुम्हाला हा नीच कुळामध्ये जन्म मिळालेला आहे. आणि तुम्हाला जर पुढचा जन्म उच्च कुळात हवा असेल तर या जन्मात तुमच्या वाट्याला आलेले जे काही दुःख आहेत ते दुःख तुम्ही सारेचे सारे सहन केले पाहिजेत. यातच तुमचा परमार्थ आहे, हीच तुमची सेवा आहे. तुम्ही या अवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. म्हणूनच काही विचार जनमानसाच्या मनावर या ठिकाणी बिंबविण्यात आले. ठेविले अनंत तैसेशी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तुकोबाच्या नावाने हा अभंग जरी खपविण्यात आला तरी तुकोबा असे खरंच म्हणाले का, हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण की माणसाचा जन्म हा एकदाच मिळतो. बुद्धांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या साऱ्या गोष्टी त्यांनी थोतांड म्हणून नाकारल्या. आणि हे सारं वारकरी संप्रदाय असो, संत मंडळी असू द्या, या सगळ्यांनीच तथागतांच्या विचाराचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून की या जन्माचे जे दुःख मिळालेलं आहे ते पूर्वजन्मीच्या पापाचं प्रायश्चित आहे असं म्हणायला आपल्याला कुठलाही पुरावा या ठिकाणी सापडत नाही. बुद्धाने संदेश दिलेला होता, अत्तदीप भव. तूच तुझा प्रकाश आहेस, तू स्वयंप्रकाशित हो. दुसरा कोणी तुझ्या उद्धारासाठी येणार नाही. तुम्ही स्वतःचा प्रकाश झाला पाहिजे. तुम्ही स्वतःचे मालक आहात आणि तुम्ही स्वतःच प्रयत्न करून या ठिकाणची तुमची जी अवस्था आहे ती बदलायचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बुद्धाने कधी दारिद्र्याचं समर्थन केलेलं नाही आणि कोण्याही संतानं दारिद्र्याचं सुद्धा समर्थन केलेलं नाही तुकोबापर्यंत. आणि म्हणून बुद्ध जसं म्हणाले की स्वयंदीप हो, अत्तदीप हो, तसंच संत नामदेव सुद्धा म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरण्याचा संकल्प नामदेवांनी केलेला आपल्याला आढळतो. बुद्ध जसं म्हणाले की स्वयंदीप हो, तू स्वतःचा प्रकाश स्वतःच हो. असंच बुद्ध जसे म्हणाले तसेच नामदेव सुद्धा म्हणतात. आणि त्या काळामध्ये जी समाजामध्ये अंधश्रद्धा होती, अज्ञानाचा अंधकार होता, तो संपूर्ण अज्ञानाचा अंधकार घालवण्याचं संत नामदेवांनी तो अंधकार घालण्याचा निर्धार केलेला आहे. म्हणून ते आपल्या अभंगात म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. हे ज्ञान घेण्याचं स्वातंत्र्य शूद्रांना नाही म्हणून स्मृती सांगते. वेगवेगळे पुराण स्मृत्या या ठिकाणी वारंवार माणसाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात की शूद्रांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्वातंत्र्य नाही. बोलण्याचं, चालण्याचं, राहण्याचं, खाण्याचं, पिण्याचं, पोशाखाचं, उपासनेचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. आणि म्हणून अस्पृश्यांना जो मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता तो त्या स्मृतीचाच परिणाम होता. आणि म्हणून की सर्व प्रकारचे स्वातंत्र्य यांना नाकारल्यामुळं हे अज्ञानात खितपत पडले, यांच्या बुद्धीचा विकास होऊ दिला नाही. त्यामुळं अंधकाराचं साम्राज्य या ठिकाणी पसरलं. आणि हे अंधकाराचं साम्राज्य घालवण्यासाठीच नामदेव म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि मग तिथून त्यांनी समाजामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला. आणि मग वेगवेगळ्या जाती धर्मातले वेगवेगळे संत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. संत चोखोबा असतील, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी अभंग रचना केली. ती निरक्षर आहेत. निरक्षर असून सुद्धा त्या काळातली त्यांची भाषा सुद्धा अतिशय सुंदर आहे. त्यांनी त्या काळात त्यांना ज्या हलअपेष्टा सोसाव्या लागल्या त्या हलअपेष्टा मांडताना चोखोबा जरी वारकरी होते, जरी ते संत होते, नामदेवाप्रमाणेच त्यांनी अभंगही रचत होते, तरी सुद्धा पंढरपूरच्या ब्राह्मणी व्यवस्थेने, बडव्यांनी त्यांना मंदिर प्रवेश नाकारला. त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. आणि हे चोखोबा तर पंढरपुरातील विठोबाचे असीम भक्त आहेत आणि या निस्सीम भक्ताला प्रवेश नाकारण्यात आला. आणि तेव्हा मग त्यांच्या मनाची
एक केविलवाणी स्थिती त्यांनी आपल्या अभंगात म्हणतात. पायरीशी कैसे शिव आम्ही जातीहीन. विठोबाला ते आपलं गऱ्हाणं मांडतात. गऱ्हाणं सांगत आहेत, पायरीशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. एक तर हे जातीने हीन आहेत म्हणून त्यांना मंदिर प्रवेश नाही, मंदिरात त्यांना जाऊ दिलं जात नाही. पंढरपुरातले बडवे जे आहेत ते त्यांना प्रवेश करू देत नाहीत, कारण हे जातीने हीन आहेत. जातीने हीन असले तरी ते जर सबळ असते तरी कदाचित गेले असते, पण हे दुबळी माणसं आणि या दुबळ्यांचा कैवार घेणारं त्या ठिकाणी कुणी नव्हतं. आणि म्हणून ते म्हणतात की रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. अशी मनाची कालवा कालव, मनात चाललेला त्यांचा जे विचाराचा घोंगाट आहे, वादळ आहे, ते आपल्या काव्यातून पंढरपूरच्या विठोबाच्या पुढे त्यांनी गराणी मांडताना दिसतात. की हा चोखोबा दिसण्यासाठी ओबडधोबड आहे, काळा वर्ण आहे, अंगावर फाटकी मळकी लख्तर आहेत, कपडे आहेत. आणि मग तिथल्या बडव्यांच्या पुढं हा कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही बाबतीमध्ये तो त्यांची बरोबरी करू शकत नाही. आणि म्हणून एखादा मनुष्य मळक्या कपड्यातला आहे किंवा दिसायला गोरा गोमटा नाही म्हणून तो नीच आहे असं म्हणता येईल का? म्हणता येत नाही. म्हणून चोखोबाने पुढचा अभंग कसा लिहिला? ऊस डोंगा परी रस न भेडोंगा, काय भुरलाची वरलिया रंगा. अरे ऊस शेतामध्ये पेरतो आपण, तो ऊस तो सुरुवातीलाही गोड असतो, मध्यातही गोड असतो आणि शेवटी सुद्धा गोड असतो. त्याच्यातला जो ऊस जरी तुम्हाला वाकडा तिकडा असा दिसत असला तरी त्यातला रस मात्र गोडच असतो. अशाच पद्धतीचा भाव त्यांनी आपल्या अभंगात मांडताना म्हटलं, अरे ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुरलासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुरलासी वरलिया रंगा. चोखोबा तुम्हाला जरी असा मळक्या कपड्यातला दिसत असला, कुरूप दिसत असला, तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये जो विठ्ठलाप्रती असलेला निस्सीम भाव आहे तो अत्यंत पवित्र आहे, जे की त्या आतल्या बडव्यांकडे नाही. हे मंदिरातले बडवे फक्त त्यांच्या पोटासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत, पण हा वारकरी मात्र या ठिकाणी शेकडो किलोमीटर पायी चालत येऊन ऊन पाऊस वारा संपूर्ण अंगावर झेलून तो आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जातो. की जो समतेचा उपासक आहे, समतेचा पुरस्कर्ता आहे. त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक त्या चंद्रभागाच्या वाळवंटामध्ये एकत्र येतात आणि आपल्या जाती आपले वर्ण विसरून जातात. आणि म्हणून की बुद्धाच्या समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या विचाराची जोपासना करणारा हा वारकरी संप्रदाय आपल्याला या ठिकाणी कार्यरत असलेला दिसतो. आणि बुद्धाच्याच विचाराचा हा वारसा वारकऱ्यांनी पुढं 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 चाललेला आहे. महाराष्ट्रात जसं नामदेवापासून तुकोबापर्यंत वेगवेगळे संत या ठिकाणी उदयास आले, त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये संत कबीर आहेत, संत रविदास आहेत. यांनी सुद्धा त्यांच्या खडीबोलीमध्ये उत्तर भारतामध्ये बुद्धाच्याच विचाराचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. बुद्धाचा जन्म जसा जंगलामध्ये झाला तसाच कबीराचा सुद्धा जन्म हा जंगलातच झालेला आहे. आता कबीराच्या जन्माविषयी अनेक गोष्टी दंतकथा सांगितल्या जातात. या ठिकाणी संतांनी सांगितलेला जो बोधधम्म आहे, जे बुद्ध तत्वज्ञान आहे, हे बहुजन समाजाला तारक होतं आणि बहुजनांची माणसं शहाणी होऊ लागलीत. ही माणसं शहाणी होऊ नयेत म्हणून त्यांना भरपूर विरोध करण्यात आला, प्रसंगी अनेकांचा जीवही घेण्यात आला. तरी सुद्धा संतांनी पेरलेली विचारधारा ही जनमानसात रुजलेली होती आणि म्हणून जनमानसाच्या हृदयामध्ये संतांचे पेरलेले विचार घालविणं इथल्या वैदिक संस्कृतीला जमलं नाही. आणि म्हणून मग त्यांनी पुढं काय केलं, संतांच्या या क्रांतिकारी चळवळीला त्यांनी भक्तीची चळवळ असं नाव दिलं. आणि मग संतांनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार त्याची दिशा पलटविण्यासाठी
त्यांनी अनेक प्रकारच्या दंतकथा या प्रत्येक संतांच्या पाठीमागे जोडलेल्या आहेत. जसं की आता नामदेवाच्या विषयी सांगितलं जातं की नामदेवाच्या घरी विठ्ठल भोजनाला येतात. नामदेवानी जेव्हा नैवेद्य घेऊन गेला मंदिरामध्ये, तेव्हा विठ्ठल त्यांचं नैवेद्य स्वीकारत नाही, असा जो प्रसंग सांगितला जातो. आणि मग त्या ठिकाणी विठोबाला नामदेव त्या ठिकाणी विनवणी करतात आणि तुपाची वाटी पडून घेऊन जे नामदेव मागी लागले असं सांगितलं जातं. हे काही दंतकथा संतांच्या मूळ विचारधारेला प्रवर्तित करून, मूळ विचारधारा खुंटीत करून दंतकथांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि संतांना त्यांचे विचार पाठीमागे ठेवून नुसत्या दंतकथाच पुढे आल्या. जसं की तुकोबाच्या बाबतीत सुद्धा तुकोबांनी सदैव वैकुंठाला गमन केलं, ही एक दंतकथाच आहे. म्हणजे संतांच्या बाबतीत अनेक प्रकारच्या दंतकथा या ठिकाणी प्रस्तुत केल्या गेल्या आणि त्यांचे मूळ विचार हे बाजूला सारले गेले. त्याच पद्धतीने कबीराच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रकारच्या दंतकथाच या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि रामानंद नावाच्या ब्राह्मण गुरुला कबीराचा गुरु म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. पण बुद्धाचा जसा कोणी गुरु नव्हता तसा कबीराचा सुद्धा कोणी गुरु नव्हता. बुद्ध जसे परिसरातून अनुभवातून शिकले तसे कबीर सुद्धा स्वानुभवातूनच शिकलेले आहेत. त्यांनी आसपासचा परिसर अभ्यासला, त्याचं अध्ययन केलं, मनन केलं, चिंतन केलं आणि त्यातून समाजामध्ये जे वाईट रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यावर त्यांनी प्रहार केलेला आहे. आणि त्यांनी सुद्धा स्वर्ग, मृत्यू, पाताळ, पुनर्जन्म या गोष्टी नाकारलेल्या आहेत की ज्या बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनिष्ट प्रथा आहेत. आपल्याकडे पंचमीला नागाला दूध पाजणं, यावर त्यांनी आपल्या दोह्यातून कडाडून विरोध केला आणि म्हणतात, मिट्टी का एक नाग बनाकर पूजे लोग लुगया, असली जाब जब असली साप जब घर में निकले ले लाठी धमकाया. की आपण अंधश्रद्धेपोटी सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे पंचमीला बायका वारुळाकडे जातात आणि वारुळात दूध टाकतात आणि ते नाग पितो असे त्यांची श्रद्धा आहे. पण कबीर म्हणतात की मातीचा नाग बनवून त्याला दूध पाजणारी माणसं जेव्हा घरात असली साप येतो तेव्हा मात्र ते त्या सापाला काठीने मारतात. ही कुठली संस्कृती आहे? आणि म्हणून हे पाखंड आहे, हे अज्ञान आहे. हे अशा अज्ञानावर कबीराने ताशेरे ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. रविदास सुद्धा बुद्धाचा संपूर्ण धम्म हा मानवी मनाच्या अध्ययनावर आहे. बुद्ध सांगितले धम्मपदामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टीचं कारण हे मन आहे. मनामध्ये चांगले विचार आले तर त्याचे चांगले परिणाम तुमच्या सोबत येतील. मनामध्ये वाईट विचार आले आणि वाईट विचाराने एखादा माणूस बोलत असेल, चालत असेल, काम करत असेल तर त्या वाईट कर्माचे, अकुशल कर्माचे फळ त्याला भोगावे लागतात. आणि म्हणून बुद्धाने मानवी मनाचा अभ्यास करून या मनाला सुसंस्कृत करण्याचा, मनाला बाणाप्रमाणे सरळ करण्याचा उपदेश बुद्धाने केला. तसाच उपदेश संत कबीराने केलेला आहे, रविदासाने केलेला आहे. मन चंगा तो कटोरी में गंगा, हे रविदास म्हणतात की तुमचं मन जर शुद्ध असेल तर तुम्हाला गंगेत डुबकी मारायची सुद्धा गरज नाही. मन चंगा तो कटोरी में गंगा, हा बुद्धाचा संदेश रविदास आपल्या काव्यातून मांडतात. यांच्याही पुढे गेलो तर आपण तुकोबा हे महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेला अतिशय अमूल्य असं रत्न आहे. नामदेवे रचल्या पाया तुका झाला शिकळस, असं आपण म्हणत असो. या वारकरी संप्रदायाचा जो कळस केला ते आहेत संत शिरोमणी तुकोबा. तुकोबा हे यांचं मूळ नाव आहे तुकाराम बोल्लोबा आंबिले. हे मूळचे देहूचे, हे कुणबी समाजाचे आहेत. पण महाजनी करतात, व्यापार करतात आणि व्यापार करता करता
व्यापारामध्ये त्या काळामध्ये अनेक प्रकारचे संकट यायची, परकीय आक्रमण व्हायची, दुष्काळ पडायचा आणि अशाच एका दुष्काळामध्ये त्यांची पत्नी मरते, मुलं मरतात आणि मग धंद्यामध्ये सुद्धा खूट येते आणि त्यांच्या मनामध्ये वैराग्य वृत्ती निर्माण होते आणि त्या वैराग्यातूनच त्यांनी घरदार सोडून देहूच्या बाजूला असलेल्या भंडाऱ्याच्या डोंगरावर जातात आणि त्या भंडाऱ्याच्या डोंगरामध्ये एक बुद्धलेणी आहे. आजही आपण तिथे गेलात तर तिथं शिल्प कोरलेलं आपल्याला दिसतं. त्या बुद्धलेणीमध्ये हे जाऊन तासन तास बसायचे, तिथं मनन करायचे, चिंतन करायचे. बुद्धाने जसं डुंगेश्वरीच्या डोंगरामध्ये जाऊन 6 वर्ष तपश्चर्या केली, मनन केलं, चिंतन केलं, अगदी तशाच प्रकारचं मनन चिंतन तुकोबांनी भंडाऱ्याच्या डोंगरात असलेल्या बुद्धलेणीमध्ये जाऊन केलेलं आहे. आणि तिथं त्यांनी वेगळ्या विषयावर चिंतन मनन करत असताना बुद्धाला जसा दुःखमुक्तीचा मार्ग सापडला तसाच तुकोबांना सुद्धा त्या ठिकाणी मानवी दुःखाचा नाश करणारा मार्ग सापडला आणि मग बुद्ध तत्वज्ञान हे वेगळ्या रूपात त्यांनी आपल्या अभंगवाणीतून मांडलेलं आपल्याला दिसतं. आता तुकोबाचा अभंग आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बुद्ध म्हणाले मानवी मनच हे सर्व समस्याचं मूळ आहे, कारण आहे. तुकोबा सुद्धा म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, की ह्या मनालाच तुम्ही योग्य वळण लावा, तेच तुमच्या सर्व गोष्टी सुखकारक असो दुःखकारक असतो या कशा पद्धतीने तुम्हाला त्या निसरायच्या आहेत, या सर्व मनावर अवलंबून आहेत. म्हणून तुम्ही मन करारे प्रसन्न सर्व शुद्धीचे कारण असं तुकोबा आपल्या अभंगातून म्हणतात. तुकोबांनी त्या काळात असलेल्या विविध चालीरीती, रूढी यावर सुद्धा प्रहार केलेला आहे, अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. बुद्ध म्हणाले एखादा माणूस, धम्मपदामध्ये बुद्ध सांगतात, एखादा माणूस केस पिकलं म्हणून कोणी ज्ञानी होत नाही, किंवा काशाय वस्त्र धारण केली म्हणून तो कोणी स्थवीर होत नाही, किंवा फारच बोलतो म्हणून कोणी विद्वान होत नाही. धम्मपदास बुद्ध जसे म्हणतात तसेच तुकोबा सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात अर्थाविन पाठांतर कासया करावे व्यर्थच मरावे घोकुनिया. धम्मपदामध्ये बुद्ध जसे म्हणतात की केवळ पोपटपंची करणारा एखादा माणूस, 1000 गाथा म्हणणारा एखादा माणूस, त्याचा अर्थ न जाणता नुसताच बडबड करत असेल तर तो दुसऱ्याच्या गायी वळणारा गुराखी आहे असं जसं बुद्ध म्हणतात, अगदी तशाच पद्धतीनं संत तुकोबा सुद्धा म्हणतात अर्थविन पाठांतर कासया करावे व्यर्थचे मरावे घोकुनिया. ज्याचा भगवान बुद्धांनी जसं समाजातील अंधश्रद्धा घालवण्यासाठी उपदेश केला तसाच उपदेश संत तुकारामांनी सुद्धा केलेला आपल्याला आढळतो. ते म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवस केल्यामुळे जर पुत्ररत्न प्राप्त होत असेल तर स्त्री पुरुषाने लग्न कशाला करायचं. तर कुठल्याही प्रकारचा नवस केल्याने, सायास केल्याने मुलं बाळ होत नसतात. या अंधश्रद्धेवर तुकोबाने प्रहार केलेला आणि त्यांनी आपल्या अभंगात मांडलं नवसे सायाशे पुत्र होती तरी का करणे लागे पती असा प्रश्न त्यांनी समाजाला विचारलेला आहे. आणि म्हणून बुद्धाचा विज्ञानवाद ते आपल्या अभंगातून मांडताना आपल्याला आढळतात. बुद्धाचा धर्म जसा आधी कल्याणम, मध्य कल्याणम, अंती कल्याणकारक आहे तसाच विचार तुकोबा मांडत असताना सांगतात चंदनाचे हात पायही चंदन परिस नाही न कोणी अंग. दीपा नाही पोटी पाठी अंधकार सर्वांगे साखर आवघी गोड. तुका म्हणे ऐसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. की तुकोबा आपल्या अभंगात मांडतात की बुद्ध जसे म्हणतात की माझा हा धम्म आधी कल्याणकारक आहे, मध्ये कल्याणकारक आहे, अंती सुद्धा कल्याणकारकच आहे. त्याच्यामध्ये अहितकारक असंच काही नाही, सगळं हितकारक आहे. तसाच उपदेश संत तुकोबा आपल्या अभंगात म्हणतात की सज्जन माणसामध्ये
साखर जशी सर्वांग गोड असते, चंदनाचं कुठलंही अवयव जसं अनुपयोगी नाही, त्याच पद्धतीने सज्जन माणसामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचे अवगुण दिसत नाहीत. आणि तो सज्जन माणूस म्हणजे वारकरी आहे, बुद्धाच्या विचाराचा वाहक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या काळामध्ये ब्राह्मणी संस्कृतीने तुकोबाचा जो छळ केला, त्याला शूद्र म्हणून हिणवण्यात आलं. तुकोबांना अभंग रचण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांना धर्माधिकाऱ्यापुढे उभं करण्यात आलं. तेव्हा ते या कर्मठांना खडसावून सांगताना म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा वृत्ता फार. आम्ही वेदाचा काय सार आहे आम्हाला कळलेला आहे आणि तुम्ही फक्त ते ओझं वाहत आहात असं त्यांनी कर्मठांना त्या ठिकाणी खडसावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बुद्धाच्या अहिंसेचा विपर्यास करून या ठिकाणी मांडण्यात आला. आता संन्यस्त खडगामध्ये तर सावरकरांनी बुद्धाच्या अहिंसेची टिंगलच केलेली आहे. बुद्धाच्या अहिंसेच्या तत्वामुळेच भारतावर अनेक आक्रमणं झाली असं सावरकरांचं म्हणणं आहे. पण सावरकरांची मांडणी अतिशय द्वेषापोटी आहे. विकृत मनोवृत्तीची ती एक षड्यंत्रकारी गोष्ट आहे. कारण बुद्धाची अहिंसा ही फक्त तुकोबाला कळलेली आहे. आणि मग ही बुद्धाची अहिंसा तुकोबा आपल्या अभंगात कसे म्हणतात, दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे, भले तो देऊ कासेची लोंगटी नाठाळाचे माती हनुकाठी. ही बुद्धाची अहिंसा आहे. महात्मा गांधीने जसं बुद्धाच्या अहिंसेचा अर्थ लावला की एका गालावर थप्पड मारली तर मी दुसरा गाल पुढे करेन, ही बुद्धाची अहिंसा नाही. तर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अस्तित्वाला धोका नाही, तुमच्या जीवितास धोका नाही, तुम्ही तोपर्यंत अहिंसक राहू शकता. पण जेव्हा तुमच्या जीवावर बेतेल, तुमच्या प्राणावर बेतेल, त्यावेळेस तुम्ही शस्त्र उचलायला हरकत नाही अशी परवानगी बुद्धाने दिलेली आहे. आणि म्हणून तो बुद्धाचा संदेश तुकोबा म्हणतात की दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. असा बुद्धाच्या अहिंसेचा अतिशय सोपा संदेश आपल्या अभंगातून तुकोबा देतात. पण या बुद्धाच्या अहिंसेचा विपर्यास करून सांगितला गेला आणि भारतावर जी आक्रमण झाली ती बुद्धाच्या अहिंसेमुळे झाली असं जी ओरड चाललेली आहे त्यात काहीच तथ्य नाही. कारण 1200 वर्ष या ठिकाणी बौद्ध साम्राज्य होतं. त्यावेळेस कोण्याही परकीय आक्रमणकार्यानं इथं आक्रमण केलं नाही. जे कोणी आला तो बुद्धाचा अनुयायी होऊनच बसलेला आहे. आणि म्हणून की बुद्धाच्या अहिंसेचा आणि परकीय आक्रमणाचा कुठलाही संबंध नाही. कारण परकीय आक्रमण ही 12व्या शतकाच्या नंतर अलीकडे आली. तोपर्यंत बुद्ध साम्राज्य संपुष्टात आलेलं होतं आणि या ठिकाणी वैदिक संस्कृती पुनरुज्जीवित झाली होती. शंकराचार्यांनी वैदिक धर्माचं या ठिकाणी पुनरुज्जीवन करून हिंदू धर्माची स्थापना केलेली होती. आणि मग हिंदू धर्माच्या या जातीभेदाच्या वर्गभेदाच्या विषमतावादी धोरणामुळेच परकीय आक्रमण या ठिकाणी आली. याचं उत्तम उदाहरण बाबराच्या पानिपतच्या युद्धामध्ये आहे की आपण कधी तो वाचला तर तुम्हाला कळेल की या सैनिकांच्या या वेगवेगळ्या राहुट्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या राहुट्यामधून वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत. आणि मग वेगवेगळ्या चुलीचा इतका प्रचंड धूर निघाल्यानंतर तो बाबर विचारतो यांना काय इतका सारा धूर कशाचा निघतो. तर त्याच्या हेराने सांगतात की या ठिकाणी जेवढे सैनिक आहेत ते सारे सैनिक ही वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत आणि एका चुलीवर शिजलं ते अन्न खात नाहीत. त्यांच्यामध्ये स्पर्श आणि अस्पृश्य हा भयंकर मोठा भेद आहे. त्यामुळं इतक्या साऱ्या चुली पेटलेल्या आपल्याला दिसतात. आणि बाबराच्या लक्षात आलं की अरे हे एका चुलीवरचं भोजन खाऊ शकत नाहीत तर मग हे एक दिलाने आमच्याशी कसे लढू शकतात. आणि म्हणून बाबराने आक्रमण केलं आणि इथल्या सैनिकांना परास्त करून या ठिकाणी मुघल साम्राज्याची या ठिकाणी पेरणी केली, मुहूर्त मिळवलेली आपल्याला आढळते. आता या परकीय आक्रमणाला बौद्ध संस्कृती किंवा बुद्धाची अहिंसा कारणीभूत नसून ही हिंदू धर्मात असलेली स्पर्श अस्पृश्यता ही कारणीभूत आहे. आणि ही स्पर्श अस्पृश्यताच या परकीय आक्रमणाला कारणीभूत ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा तथागताचा संदेश
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचा संदेश संत मंडळींनी आपल्या अभंगातून इथल्या मानवी मनावर रुजण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मला जमेल तसा हा विषय मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी तो ऐकून घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. भगवान बुद्धांनी जसं समाजातील अंधश्रद्धा घालवण्यासाठी उपदेश केला, तसाच उपदेश संत तुकारामांनी सुद्धा केलेला आपल्याला आढळतो. ते म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती. नवस केल्यामुळे जर पुत्ररत्न प्राप्त होत असेल तर स्त्री पुरुषांनी लग्न कशाला करायचं. तर कुठल्याही प्रकारचा नवस केल्याने, सायास केल्याने मुलं बाळ होत नसतात. या अंधश्रद्धेवर तुकोबाने प्रहार केलेला आणि त्यांनी आपल्या अभंगात मांडलं. नवसे सायाशी पुत्र होती, तरी का करणे लागे पती, असा प्रश्न त्यांनी समाजाला विचारलेला आहे. आणि म्हणून बुद्धाचा विज्ञानवाद ते आपल्या अभंगातून मांडताना आपल्याला आढळतात. बुद्धाचा धर्म जसा आधी कल्याणम, मध्य कल्याणम, अंती कल्याणकारक आहे, तसाच विचार तुकोबा मांडत असताना सांगतात, चंदनाचे हात पायही चंदन, परिस नाही न कोणी अंग, दीपा नाही पोटी पाठी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड, तुका म्हणे ऐसे सज्जनापासून, पाहता अवगुण मिळे चिना. की तुकोबा आपल्या अभंगात मांडतात की बुद्ध जसे म्हणतात की माझा हा धम्म आधी कल्याणकारक आहे, मध्ये कल्याणकारक आहे, अंती सुद्धा कल्याणकारकच आहे. त्याच्यामध्ये अहितकारक असंच काही नाही, सगळं हितकारक आहे. तसाच उपदेश संत तुकोबा आपल्या अभंगात मांडतात की सज्जन माणसामध्ये साखर जशी सर्वांग गोड असते, चंदनाचं कुठलंही अवयव जसं अनुपयोगी नाही, त्याच पद्धतीने सज्जन माणसामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचे अवगुण दिसत नाहीत. आणि तो सज्जन माणूस म्हणजे वारकरी आहे, बुद्धाच्या विचाराचा वाहक आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या काळामध्ये ब्राह्मणी संस्कृतीने तुकोबाचा जो छळ केला त्याला शूद्र म्हणून हिणवण्यात आलं. तुकोबांना अभंग रचण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांना धर्माधिकाऱ्यापुढे उभं करण्यात आलं. तेव्हा ते या कर्मठांना खडसावून सांगताना म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा वृत्ता फार. आम्ही वेदाचा काय सार आहे आम्हाला कळलेला आहे आणि तुम्ही फक्त ते ओझं वाहत आहात, असं त्यांनी कर्मठांना त्या ठिकाणी खडसावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बुद्धाच्या अहिंसेचा विपर्यास करून या ठिकाणी मांडण्यात आला. आता संन्यस्त खड्गामध्ये तर सावरकरांनी बुद्धाच्या अहिंसेची टिंगलच केलेली आहे. बुद्धाच्या अहिंसेच्या तत्वामुळेच भारतावर अनेक आक्रमणं झाली असं सावरकरांचं म्हणणं आहे. पण सावरकरांची मांडणी अतिशय द्वेषापोटी आहे. विकृत मनोवृत्तीची ती एक षड्यंत्रकारी गोष्ट आहे. कारण बुद्धाची अहिंसा ही फक्त तुकोबाला कळलेली आहे. आणि मग ही बुद्धाची अहिंसा तुकोबा आपल्या अभंगात कसे म्हणतात, दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे, भले तो देऊ कासेची लोंगटी, नाठाळाचे माती हनुकाठी. ही बुद्धाची अहिंसा आहे. महात्मा गांधीने जसं बुद्धाच्या अहिंसेचा अर्थ लावला की एका गालावर थप्पड मारली तर मी दुसरा गाल पुढे करेन, ही बुद्धाची अहिंसा नाही. तर जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अस्तित्वाला धोका नाही, तुमच्या जीवितास धोका नाही, तुम्ही तोपर्यंत अहिंसक राहू शकता. पण जेव्हा तुमच्या जीवावर बेतेल, तुमच्या प्राणावर बेतेल, त्यावेळेस तुम्ही शस्त्र उचलायला हरकत नाही, अशी परवानगी बुद्धाने दिलेली आहे. आणि म्हणून तो बुद्धाचा संदेश तुकोबा म्हणतात की दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे. असा बुद्धाच्या अहिंसेचा अतिशय सोपा संदेश आपल्या अभंगातून तुकोबा देतात. पण या बुद्धाच्या अहिंसेचा विपर्यास करून सांगितला गेला आणि भारतावर जी आक्रमण झाली ती बुद्धाच्या अहिंसेमुळे झाली असं जी ओरड चाललेली आहे त्यात काहीच सत्य नाही. कारण 1200 वर्ष या ठिकाणी बौद्ध साम्राज्य होतं. त्यावेळेस
कोणाही परकीय आक्रमणकार्यानं इथं आक्रमण केलं नाही. जे कोणी आला तो बुद्धाचा अनुयायी होऊनच बसलेला आहे. आणि म्हणून की बुद्धाच्या अहिंसेचा आणि परकीय आक्रमणाचा कुठलाही संबंध नाही. कारण परकीय आक्रमण ही 12व्या शतकाच्या नंतर अलीकडं आली. तोपर्यंत बुद्ध साम्राज्य संपुष्टात आलेलं होतं आणि या ठिकाणी वैदिक संस्कृती पुनरुज्जीवित झाली होती. शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे या ठिकाणी पुनरुज्जीवन करून हिंदू धर्माची स्थापना केलेली होती. आणि मग हिंदू धर्माच्या या जातीभेदाच्या, वर्गभेदाच्या, विषमतावादी धोरणामुळेच परकीय आक्रमण या ठिकाणी आली. याचं उत्तम उदाहरण बाबराच्या पानिपतच्या युद्धामध्ये आहे की आपण कधी तो वाचला तर तुम्हाला कळेल की या सैनिकाच्या या वेगवेगळ्या राहुट्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या राहुट्यामधून वेगवेगळ्या चुली मांडलेल्या आहेत. आणि मग वेगवेगळ्या चुलीचा इतका प्रचंड धूर निघाल्यानंतर तो बाबर विचारतो यांना काय इतका सारा धूर कशाचा निघतो. तर त्याच्या हेराने सांगतात की या ठिकाणी जेवढे सैनिक आहेत ते सारे सैनिक ही वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत आणि एका चुलीवर शिजलं ते अन्न खात नाहीत. त्यांच्यामध्ये स्पर्श आणि अस्पृश्य हा भयंकर मोठा भेद आहे. त्यामुळं इतक्या साऱ्या चुली पेटलेल्या आपल्याला दिसतात. आणि बाबराच्या लक्षात आलं की अरे हे एका चुलीवरचं भोजन खाऊ शकत नाहीत, तर मग हे एक दिलाने आमच्याशी कसे लढू शकतात. आणि म्हणून बाबराने आक्रमण केलं आणि इथल्या सैनिकांना परास्त करून या ठिकाणी मुघल साम्राज्याची या ठिकाणी पेरणी केली, मुहूर्त मिळवलेली आपल्याला आढळते. आता या परकीय आक्रमणाला बौद्ध संस्कृती किंवा बुद्धाची अहिंसा कारणीभूत नसून ही हिंदू धर्मात असलेली स्पर्श अस्पृश्यता ही कारणीभूत आहे. आणि ही स्पर्श अस्पृश्यताच या परकीय आक्रमणाला कारणीभूत ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा तथागताचा संदेश, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायाचा संदेश संत मंडळींनी आपल्या अभंगातून इथल्या मानवी मनावर रुजण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मला जमेल तसा हा विषय मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी तो ऐकून घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.